आपल्यासोबत आहे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके सर। सर, आज मोर्चा निघतोय, खास करून निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये मोठे आक्षेप सातत्याने उपस्थित केले जात आहेत। तुम्ही देखील विधानसभा निवडणुकीमध्ये आक्षेप उपस्थित केले होते, काय सांगाल? आज समाजापुढे ती सत्यता खऱ्या अर्थाने दिसण्यास सुरुवात झालेली आहे। काल परवा राहुल गांधींनी जी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये अनेक ठिकाणचे पुराव्यानिशी मांडणी केल्यानंतर खऱ्या अर्थाने आज समाजाला एक विश्वास त्यांचा दृढ झाला की निवडणूक आयोगाने ज्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये चुकीच्या पद्धतीने आपल्या अधिकाराचा वापर केला त्याच्या विरोधात आज आम्ही सर्व विरोधी पक्षातील सर्व खासदार असो, राज्यसभेतले, लोकसभेतले आमच्या पक्षाचे सर्व नेते मंडळी आम्ही आज त्या निवडणूक आयोगाच्या विरोधात त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। कथितरित्या जर हा घोटाळा झाला नसता, जर तुम्ही म्हणताय किंवा राहुल गांधी म्हणताय, तर केंद्रात वेगळं सरकार असतं असं तुमचं म्हणणं आहे? जर अशा पद्धतीने घोटाळा झाला नसता तर केंद्रात तर आज आमच्या सर्व विचाराचं सरकारच सत्तेत असतं। कारण तुम्ही पाहिलं असेल या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा एक काठाव या सरकारला समाधान मानावं लागलेलं आहे। जर असा कुठलाच घोटाळा झाला नसता तर निश्चित आम्ही सत्तेत असतो आज। धन्यवाद। हे होते खासदार निलेश लंके यांनी जर अशा पद्धतीने मतांचा घोटाळा झाला नसता, कथितरित्या जो आरोप केला जातोय, तर केंद्रामध्ये आज त्यांचं सरकार असतं असं त्यांनी दावा केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली। दृश्य आपण पाहतोय, लाईव्ह दृश्य आहेत दिल्लीमधून। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचं आंदोलन सुरू आहे, निवडणूक आयोगाच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। ही लाईव्ह दृश्य दिल्लीमधून आपण पाहतोय। संसदेच्या परिसरातून हा मोर्चा निघालेला आहे आणि निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे हा मोर्चा जातोय। खासदार राहुल गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। अगदी काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली होती। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही मुद्दे मांडलेले होते। त्या मुद्द्यांमध्ये नेमकं काय होतं, तर मतदार याद्यांमध्ये कशा प्रकारे घोळ झाला हा आरोप, हा दावा राहुल गांधींनी केला होता। त्यासाठी त्यांनी काही पुरावेही सादर केले होते। प्रियंका गांधी यांची लाईव्ह दृश्य आपण दिल्लीमधून पाहतोय। प्रियंका गांधी आक्रमक झालेल्या आहेत। या मोर्चामध्ये प्रियंका गांधी सुद्धा सहभागी आहेत आणि त्या मोर्चात आक्रमक झाल्याची दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या क्षणाला पाहतो। ही लाईव्ह दृश्य थेट राजधानी दिल्लीमधून आहेत। जवळपास 300 खासदार निवडणूक आयोगाच्या विरोधातल्या या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। त्याची ही लाईव्ह दृश्य आपण आताच्या क्षणाला पाहतो। पोलिसांकडून मोर्चा अडवला गेलेला आहे, बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत संसदेतले इतर जवळपास 300 खासदार, लोकसभा आणि राज्यसभेचे असे मिळून जवळपास 300 खासदार या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मोर्चा कशासाठी आहे, तर मोर्चा आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात। निवडणूक आयोग ही देशातली एक स्वायत्त संस्था आहे, मात्र त्याच्या विरोधात, निवडणूक आयोगाच्या विरोधात आता इंडिया आघाडी जी विरोधातली आहे, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये विरोधकाची भूमिका इंडिया आघाडी बजावते, त्याच इंडिया आघाडीचा मोर्चा निघालेला आहे। थेट दिल्लीमधून, राजधानी दिल्लीमधून ही दृश्य आपण पाहतो। शरद पवार, संजय राऊत हे नेते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। सुप्रिया सुळे सुद्धा या मोर्चामध्ये आहेत। देशभरातले इंडिया आघाडीतले नेते, खासदार या मोर्चात सहभागी झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। प्रियंका गांधी या मोर्चामध्ये सहभागी आहेत। प्रियंका गांधींची लाईव्ह दृश्य आपण आताच्या क्षणाला स्क्रीनवर पाहतोय। राजधानी दिल्लीमध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी सांगितलेलं होतं की आता हा संघर्ष वाढत जाईल आणि तसंच हे चित्र, तशीच ही दृश्य आपण पाहतोय। ज्यावेळी या मोर्चाला सुरुवात झाली त्यावेळीची संसदेच्या परिसरातली ही दृश्य आहेत। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे खासदार नेते हे या मोर्चामध्ये सहभागी झाले। जवळपास 300 खासदार हे रस्त्यावर उतरलेले आहेत। राजधानी दिल्लीच्या रस्त्यांवर 300 खासदार हे मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि आंदोलन आहे निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या विरोधात।